एक खेळाच्या वातावरणामध्ये नगरसेवक आणि अधिकारी एकत्र एक सामंजस्यानं क्रिकेट खेळतील आणि एक असंच खेळीचं वातावरण प्रशासनामध्ये सुद्धा नगरसेवकांनी अधिकाऱ्यांचं राहील अशी मी अपेक्षा करतो भविष्यात। मला वाटतं हीच कमाल क्रिकेटची आहे। क्रिकेट सगळ्यांना पक्ष जात पंथ याच्या व्यतिरिक्त एकमेकाला जोडत असतो आणि आम्ही ज्या वेळेला सभागृहात असतो तेव्हा आम्ही कुठल्या पक्षाचे नसतो, आम्ही सगळे ठाणे शहराच्या विकासाकरता एकत्र आलेले सगळे नगरसेवक असतो। प्रत्येकाच्या मनामध्ये ध्यास असतो ठाणे शहराचा विकास, तिथे कुठला पक्ष नसतो, काही हे नसतं। ठीक आहे, ध्येय धोरण ही इलेक्शनमध्ये असतात, परंतु ज्या वेळेला सभागृहात येतो त्यावेळेला आम्ही सगळे एक असतो, त्यामुळे आम्ही एकत्र खेळतोय। हीच तर क्रिकेटची धमाल आहे की सगळे एकत्र होतो। आम्ही शानूबाई आहे, नजीबबाई, सुहास दादा आहे, सगळेच लोक आहेत, अमित भाई आहे, सगळ्याच पक्षाचे आहेत। हे क्रिकेटने आम्हाला एकत्र आणलंय। सर्वच पक्षातील विविध पक्षातील नगरसेवक सर्व तुम्ही एकत्र आले आहात। क्रिकेट खेळण्याचा एक उपयोग आहे। आधी पण आम्ही खेळलो होतो, खूप वर्षापूर्वी खेळलो। आज विकास रेपाळे यांच्या पुढाकाराने आज परत आम्ही सर्व नगरसेवक चांगले लोक आहे, आदेश विदेश आहे, आमचा सुहास पण फिट आहे आणि बरेचसे आम्हाला फिल्डिंग मध्ये त्रास नाही होणार आहे, कारण पोट चांगली आहे सर्वांची। तर बॉल थांबवायला 2 हात 2 पाय आणि पोट आहे आमच्याकडे, तर फिल्डिंगला जास्त त्रास होणार नाहीये। एक्झिबिशन मॅच आहे, एक आनंदाचा सण आहे, थोडासा खेळीमेळीचं वातावरण खेळू। आज हा खेळाचा माहोल आहे, म्हणून राजकारण दूर ठेवून आम्ही सर्व म्हणजे तुम्ही बघितलं असेल MIM असेल, तुमचा राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार, दोन्ही शिवसेना BJP सर्व नगरसेवक एकत्र येऊन आम्ही आमचा खेळ खेळणार आहे। तर ह्याच्यात राजकारण नाही आणि मी श्रीकांत शिंदे साहेबांना खूप खूप आभार व्यक्त करतो, त्यांनी एवढं मोठं ऑर्गनायझेशन केलं आहे आणि आम्हाला नगरसेवकांना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खेळायचा हा आम्हाला सन्मान दिला, त्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभारी आहे। सभागृहात आम्ही एकमेकांच्या विरोधात असो किंवा पक्षापाती असतो, आमच्या वॉर्डातही आम्हाला कामं करायची असतात, लोकांनी आम्हाला निवडून दिले, लोकांची कामं करत असतात। पण आज आम्ही इथे सगळेजण येताना आमचे राजकीय जोडे बाहेर काढलेले आहेत आणि इथे एकत्र खेळायला आलोय। हे सांघिक खेळ आहे, एकत्र जाऊन जर खेळलो तर अजून ठाणे शहराचा चांगला विकास होईल, जे एकनाथ शिंदेचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल। सभागृह में भी विचार का विरोध है, ऐसा थोड़ी है, लेकिन ये मैच जो है सबको प्यार और सबको साथ लेने वाला खेल, तो सब साथ में सब खेलेंगे। खूप छान वाटतंय, एक वेगळा सोहळा आहे आमच्यासाठी आणि आम्ही नक्कीच त्यांना हरवायचा प्रयत्न करू।